गेल्या वर्षभरापासून सोयाबीन हमीभावावरून नाराज शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रांवरही अडचणी येत आहेत। नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदाना नसल्यानं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीमध्ये सोयाबीनची राखण करावी लागते। शेतकऱ्यांच्या याच समस्यांवरचा आमचा हा ग्राउंड रिपोर्ट। ही दृश्य आहेत नांदेडच्या हदगाव इथल्या नाफेड खरेदी केंद्राबाहेरची। कडाक्याच्या थंडीत ट्रॅक्टरवर जेवणारे, तिथे झोपणारे हे शेतकरी पहा। कष्टानं पिकवलेलं सोयाबीन चोरीला जाऊ नये यासाठी बळीराजा सोयाबीनची राखण करतात। शेतकऱ्यांवर ही वेळ आलीये ती बारदान नसल्यानं। नाफेडच्या खरेदी केंद्रावर बारदानांचा तुटवडा असल्यानं सोयाबीन खरेदी सध्या बंद आहे। त्यामुळे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून खरेदी केंद्रावर शेतकरी ताटकळतायत। आमचे नांदेडचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी रात्री नाफेडच्या खरेदी केंद्रावर जाऊन लाखोंच्या या पोशिंद्याच्या समस्या जाणून घेतल्यात। केव्हापासून तुम्ही सोयाबीन आणलेला आहे आणि आता केव्हा तुमचं सोयाबीन जाणार? मी सोमवारी सकाळी आणलं आहे सोयाबीन, तेव्हापासून 2 दिवस तर केंद्रच बंद होतं आणि नंतर बारदाना नसल्यामुळे केंद्र बंद होतं। आता परवाच्या दिवशी काय झालं, शेतकऱ्यांनी ऑफिस मध्ये जाऊन उठाव केला बारदाण्याचं काय होणार, तर त्यांनी एक पर्याय काढला की तुम्ही पैसे कलेक्ट करा, आम्ही विकत आणून त्याच्यावर छापील करून परत जेव्हा सरकार जाईल तेव्हा आम्ही तुम्हाला तो बारदाना तुम्हाला स्वतः बारदाणे आणायला सांगताय। किती रुपयाला एक बारदाना मिळतो? बारदाना 46 रुपयाप्रमाणे आमच्याकडून पैसे घेत आहेत ते। हदगाव मधल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली। विक्रीची तारीख कळल्यानंतर त्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले। काही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले, त्यानंतर मात्र बारदान म्हणजेच पोती संपल्याचं कारण सांगत खरेदी बंद करण्यात आली। काय सांगण्यात येते तुम्हाला? आम्हाला सांगते बारदानाला तुमचा माल खाली करून घेता येईल। आता आम्हाला ट्रॅक्टरचे 2000 रुपये एंगेजने आम्ही ट्रॅक्टर आणले आहेत आणि भाडे वेगळेच आहे सर। रविवारपासून आणले 2000 म्हणजे जवळपास 6 दिवस 12,000 रुपये ट्रॅक्टर मध्ये गेले। माझा आहे 25 क्विंटल माल सर टॅली मध्ये। त्यांनी आज माझा काय सांगताय? आज माझा नंबर होता, आज 98 आहे, 298 नंबर होता। आज त्याने 264 वाला ट्रॅक्टर खाली केले, माझं ट्रॅक्टर खाली केलं नाही। माझं फिल्टर करून आणा म्हणजे फिल्टर करून आणलं तरी पण माझं खाली करा। कशासाठी करणार? ते चाळणी करायचं, तुमच्या कचरा आहे म्हणले, कांडी आहे हे म्हणले। अच्छा, माती अजूनही गेलेलं नाही? अजून नाही गेले। आपल्यासोबत इतरही शेतकरी आहेत। या परिसरात अनेक शेतकरी जे आहेत फक्त आपल्या सोयाबीनची रखवाली करताना दिसत आहेत। रात्री आपलं सोयाबीन चोरीला जाऊ नये म्हणून कडाक्याच्या थंडीत त्यांना आता सोयाबीनची रखवाली करावी लागत आहे। खरेदी बंद केल्यानं शेतकरी आक्रमक झाले। त्यावर नाफेडनं हात वर करत स्वतः बारदान आणा असं सुनावलं। मात्र एका बारदाण्याची किंमत 46 रुपये इतकी आहे। त्याचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना बसतोय। त्यातच सोयाबीन आणलेल्या ट्रॅक्टरचं एका दिवसाचं भाडं 1,500 ते 2,000 रुपये असल्यानं तोही भार शेतकऱ्यांवरच पडतोय। खरं तर नाफेड केंद्रावर शेतकरी नोंदणी करत असल्यानं किती क्विंटल सोयाबीन येणार याची नाफेडला आधीच माहिती असते। त्यामुळे बारदाण्यांचं नियोजन का केलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। आता कृषी मंत्र्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली जाते। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।